गाडीची स्पीड गेली कंटिन्यू 25-30ची स्पीड चालू आहे. हॉटेल जलपरी हेच तर हे आहे राज्य शहाजी महाद्वार. पण तुळजापूरचं दर्शन जे आहे पहिल्यासारखं राहिलं नाही. कारण तर आज मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी चाललोय. तुळजापूरच्या जवळ आहे, 30-35 किलोमीटर तिथून तुळजापूरपासून दूर आहे लग्नाचं ठिकाण. आणि लग्न झाल्यानंतर जर समजा टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झाला तर तुळजापूरच्या दर्शनाला सुद्धा जायचे. आणि खरं तर हिला घेऊन जायचं होतं तुळजापूरला, पण आज ह्या गाडीचं वेगळं काम आहे म्हणून आपण दुसरी गाडी घेऊन जातोय. तसं जाणार तर आम्ही कार घेऊनच आहे, पण कारपर्यंत जाईपर्यंत आम्हाला 25 किलोमीटर बसने जायचं आहे आणि मग तिथून आम्ही कार घेऊन जाणार आहे पुढं लग्नासाठी. जवळपास 100 किलोमीटर, 100-125 किलोमीटर. फायनली आपण आपल्या गाडीमध्ये बसून निघालो आता येडशीसाठी. 12:30चं लग्न आहे आणि आम्हाला 3 तास लागणार जायला. म्हणजे जवळपास आम्ही 1 वाजता पोहोचणार आहे लग्नाला, अर्धा तास लेट. डायरेक्ट जेवायला. आपलं अष्टमोड आहे लातूरला जातानाचं. हे फेमस आहे स्पेशल चिवड्यासाठी. इथला चिवडाला फेमस आहे, हे फक्त लातूरकरांना माहिती आहे. टाटा शोरूम. Say a command. तर CNG टाकून आपण निघालो इथून. आता डायरेक्ट आपली गाडी लग्न लावून तुळजापूरपर्यंत जाते आणि तुळजापूरमध्ये जर दर्शन झालं तर तिथून CNG टाकून डायरेक्ट उदगीरपर्यंत जाईल. पैसा जाईल का गाडी? जाईल नक्की जाईल. आत्ताच नवरदेवाचा फोन आला होता की लवकर या म्हणून. लग्न आहे 12:30चं, तर आम्ही पोचायला जाता आम्हाला 12:41 होतील. म्हणजे 1 वाजतील आम्हाला. 12:30चं लग्न आहे आणि सकाळपासून नवरदेवाचा 3रा फोन आला. म्हणजे नवरदेवाकडे फक्त 2च मित्र आहेत समोर नाचायला. सकाळपासून 3दा फोन आलाय. म्हणजे विचार करा तुम्ही, आज लग्न असताना त्याचं. आम्हाला 2 रोड होते येडशीला जाण्यासाठी, गावसा मार्गे आणि इकडून मुरुड मार्गे. मुरुड मार्गे 20 किलोमीटर जवळ होतं म्हणून आम्ही इकडून आलो. पण एवढा बोर रोड आहे इथला. हे असं सिंगल लाईन, इकडून एक गाडी तिकडून एक झाली. इथं 2 व्हीलरवाले. गाडीची स्पीड गेली कंटिन्यू 25-30ची स्पीड चालू आहे याच्यामध्ये. इंस्टाग्रामवर जे व्हायरल आहे खोटं बोलायचं नाही, ती हॉटेल जलपरी हेच इकडं मध्ये आहे. सध्या लग्नाचा जोरात सीझन चालू आहे. जाताना आम्हाला काय पण 10 मंगलकार्याला, सगळ्या मंगलकार्याला लग्न दिसले असतील. आज बहुतेक मोठी तारीख आहे. आमचं लग्नाचं लॉन आलेलं आहे महालक्ष्मी. असं तुझं बर्थ इयर किती आहे? 1998. आणि माझं 1998. आणि ज्याच्या लग्नाला आम्ही आलो त्याचं आहे 2000. त्याचं लग्न आहे आणि आम्हाला बरंच टाइम आहे. पण आपल्याला काय करायचं, आपण आता जाऊ जेवायला. अशा प्रकारे मित्राला आशीर्वाद देऊन लग्न लावून आम्ही आता निघालोय तुळजापूरच्या वाटेने. भरपूर टाइम आहे त्यामुळे तुळजापूरला जाणार आहे व्यवस्थित. जर गर्दी असेल तर तिथं मुखदर्शन, नाहीतर बघू दर्शनाचं काय होतं, बाहेरून तरी दर्शन घेऊन निघणार. अभी हमारा ड्राइवर चेंज हो गया है, तो अभी ड्राइव पाशा भाई कर रहे हैं. तो हम चल रहे हैं अभी तुळजापुर की ओर. अभी मराठीत तुळजापूर, सोलापूर, कोल्हापूर. तुळजापूर ओनली 4 किलोमीटर. तुळजापूर सिटीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि आता आपण वरूनच्या साईडनं जायचे. म्हणजे वरून पार्किंगला इथं जागा आहे लेफ्ट साईडला. तुम्हाला पार्किंगची जागा सुद्धा दाखवतो. हॉटेल कामत हे लक्षात ठेवा. इथून आतमध्ये बाजूला पार्किंग आहे. आतमध्ये मंदिराच्या मेन गेटला तेच. आता इथं 100 रुपये द्यावं लागते पार्किंगचे. 50 रुपये. तर हे आहे राज्य शहाजी महाद्वार. मेन एंट्रन्स आहे इकडून आल्यानंतर. आणि इथं तुम्हाला तिकीट भेटतील. इकडं 300 रुपयाचं आहे. मुखदर्शन. आत्ताच आमचं दर्शन झालं तुळजापूरचं. दर्शन म्हणजे आमचं काही मधून दर्शन झालं नाही, पण तुळजापूरचं दर्शन जे आहे पहिल्यासारखं राहिलं नाही. कारण तुम्ही पहिलं जर समजा तुम्हाला दर्शन करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट मध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन
म्हणजे धर्मदर्शन किंवा मुखदर्शन करायचं असेल गाभाऱ्यामध्ये जाऊन बाहेरून तुम्ही तिथून पाया पडून येऊ शकता. पण आता तसं केलं नाही. आता तुम्हाला जर गाभाऱ्यात जायचं असेल तर 300 रुपयाचा पास काढावा लागेल. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट असं बोळातून लहान लहान ह्याच्यातून त्या हॉलमध्ये घालतं आणि तिथून तुम्हाला धर्मदर्शन घ्या किंवा मग मुखदर्शन घ्या. आता आम्ही गेल्यावर मुखदर्शनासाठी आम्हाला जवळपास 1.5 तास लागत होता आणि धर्मदर्शनासाठी 3 तास लागत होते. आणि तिथे कंटिन्यू अनाउन्समेंट काय चालू होती की धर्मदर्शनासाठी 3 तास लागते, मुखदर्शनासाठी 1.5 तास आणि 300 रुपयाची लाईन फ्री आहे. रिकामी 300 रुपयाची लाईन रिकामी दिसत आहे अनाउन्समेंट करत होतं. विशेष म्हणजे आज शनिवार रविवार असल्यामुळे पब्लिक आलेली आहे. शनिवारमुळे पण गर्दी आहे. पण ऍटलिस्ट तेवढा ऑप्शन द्यायला पाहिजे होता की आपण तिथे गाभाऱ्यामध्ये जाऊन ज्यांना समजा अर्जंट आहे जायचं फक्त गाभाऱ्यामध्ये जाऊन बसून एक दर्शन घेऊन यायचं तिथल्यातून, तर ते ऑप्शन होतं पहिलं. आता फर्स्ट टाइम असं झालं की मला तिथं दर्शन आपल्याला घेता येत नाही खाली जाऊन. पूर्ण तिथं 1.5-2 तास आपल्याला थांबूनच घ्यावं लागेल. थोडं शनिवारमुळे गर्दी आहे, नाही तर रेग्युलर टाइमला व्यवस्थित 1-2 तासात दर्शन होऊन जातं धर्मदर्शन. तर ठीक आहे, बघू आता नेक्स्ट टाइम अजून थोडंसं ज्यावेळेस स्पेशल दर्शनासाठी येऊ त्यावेळेस पास काढून तरी जायला दिलं तर दर्शनाला 3-4 तास लागले तसं थांबता येईल. अशक्य सुंदर असा रोड, अशक्य सुंदर असा रोड आहे, त्यावर आम्ही प्रवास करत आहोत. काय हे पवनचक्की नाही, रोड भारी झाला आता. म्हणजे पहिल्यापेक्षा पहिला जेवढा वेळ लागायचा मस्त झालाय रोड. मोदीची कृपा, मोदीची आणि गडकरी साहेबांची कृपा. खरं एवढं तर आहे अप्रिशिएट करण्यासारखी, रोड भारी झालेत. दुसरं काय नाही. अप्रिशिएट करण्यासारखं रोड एकदम भारी झालेत. आता किती जाऊ आम्ही, पहिलं जिथं 4 तास लागायचे तुळजापूरला यायला, आता 2.5 तासात तुळजापूरला येतं. म्हणजे चांगलं गाड्याची कंडिशन पण राहते आणि वेळ पण भरपूर वाचते. हे आहे उजनी बासुंदीसाठी स्पेशल फेमस स्पॉट तुळजापूर जवळ. उजनीची बासुंदीला फेमस आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला राठोड साहेबाचा नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा. ॲडव्होकेट आला आपला अशीचा टोल नाका. आपल्या 2च टोल लागते येताना जाताना. आता फक्त फायनली इथं काय आपल्याला एक CNG फुल करायचे आणि बस यानंतर डायरेक्ट आपला उदगीर. मग इथं ब्लॉग एंड करायचा. करूया. आता काही दाखवण्यासारखं विशेष नाही. जर काही असेल तर दाखवू, नाही तर ब्लॉग इथंच एंड होत आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर नक्की तुमच्यासोबत शेअर करू असंच. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.